नमस्कार, मी मधुरा. जी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत रशियातील MBBS भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत एडी रशियाचे संचालक मनोज पत्की. सर, तुमचं स्वागत आहे खूप खूप. आणि आज तुम्ही आलात आणि एडी रशियाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणारच आहोत. मात्र खरं तर MBBS करण्यासाठी खास करून रशियामध्ये का जायचं याबद्दलही तुम्ही अधिक माहिती द्यालच. मात्र आपण सगळ्यात अगोदर तुमची थोडक्यात ओळख करून घेऊया की मनोज पत्की यांची आपण थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, मनोज पत्की हे एडी रशियाचे संचालक असून रशियन सरकारशी संलग्न असलेल्या विद्यापीठांमधले MBBS आणि इंजिनिअरिंगशी संबंधित कोर्सेस एडी रशियात दिले जातात. आणि गेल्या 20 वर्षांपासून एडी रशिया ही संस्था अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. आणि आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 3000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. रशियात शिक्षण घेऊन आज देश परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. तर अनास्तासिया ह्या देखील आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात. त्या खरं तर हेड ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट डिपार्टमेंट रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीच्या एशियन रिजन सांभाळतात. आणि त्यानंतर आपण त्यात थोड्याच वेळात आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी होतील. मात्र आपण आत्ता ह्या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला मनोज सर ह्या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत. मनोज सर, सगळ्यात अगोदर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघतोय की खरं तर MBBS करण्यासाठी रशियामध्ये एक चांगली सुवर्ण संधी अवेलेबल आहे. आणि या सुवर्ण संधीचं खरं तर सोनं केलं पाहिजे अशी सध्या परिस्थिती आहे. आणि खरं तर मला हे म्हणायचं की प्रत्येक वेळेस भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची गरज का भासते सगळ्यात अगोदर? अगदी बरोबर. असं आहे की आपला भारतीय विद्यार्थी हा हायली टॅलेंटेड विद्यार्थी असतो, सिन्सिअर विद्यार्थी असतो, हार्ड वर्किंग विद्यार्थी असतो. आणि तरीसुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना जे पाहिजे ते आयुष्यात करायची संधी मिळत नाही. याचं कारण असं आहे की आमच्या इकडे प्रचंड लोकसंख्या आहे. ज्या प्रमाणात आमच्या इथे विद्यार्थी आहेत त्याच प्रमाणात आमच्या इथे तेवढे सीट्स उपलब्ध नसतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांना साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2-2.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये अपिअर होणार आहेत. आणि 2-2.5 हजार सीट्स पूर्ण महाराष्ट्रभर आहेत MBBSसाठी. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय करतात की कॉम्प्रोमाइज करतात की आम्हाला करायचं होतं MBBS, पण शेवटी मग आम्ही दुसरा कुठला तरी अलाइड किंवा ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सचा कोर्स केला आणि याप्रमाणे आपलं एक करिअर निवडतात. पण बऱ्याच वेळा असं त्याच्यामध्ये आढळून येतं की पुढे सक्सेस करिअरचा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला पाहिजे तो कोर्स करायची संधी मिळते आयुष्यामध्ये, तेव्हा तो त्याचं पूर्ण 100% त्या प्रोसेसला देतो आणि त्याच्यामुळे पुढे डेफिनेटली सक्सेस होत असतो. तर विद्यार्थी जेव्हा एखादा विचार करतो की व ठीक आहे, मला जर इथे संधी मिळत नाही तर मी काय करायला पाहिजे, तर त्याचप्रमाणे WHO जे आपल्या इकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अशी संधी दिली की तुम्हाला या देशामध्ये जर एवढी लोकसंख्या आहे तर जवळजवळ 6-6.5 लाख डॉक्टरांचा शॉर्टेज आहे भारतामध्ये. तर भारत सरकारवरती कायम ह्याच्यावरती प्रेशर होतं. एका रात्रीमध्ये एवढ्या मेडिकल सीट्स ते बनवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी एक नवीन रूल पास केला, गव्हर्नमेंटनी पार्लमेंटमध्ये बिल पास केलं की ज्याच्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन सुद्धा मेडिकल कोर्स करता येतो. मग परदेशी जाऊन कोर्स करायचा तर कुठे करायचा, तर ह्याच्यामध्ये बरेचसे काही देश असतात. पण आज रशिया आणि भारतीय हे जे आपले एक संबंध आहेत अनेक वर्षाचे, जे चांगले संबंध आहेत, जे डिफेन्स किंवा रिलेटेड ऑल गोष्टी, एज्युकेशनचं उदाहरण द्यायचं तर IIT मुंबई इथे रशियन सरकारच्या सहकार्याने आपण चालू केलेली आहे. त्यामुळे टेक्निकल, मेडिकल या सगळ्या ह्याच्या अनेक वर्ष आज संशोधन चालू आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून रशियामध्ये जाणं पुढील शिक्षणासाठी हे एक चांगलं ऑप्शन विद्यार्थ्यांसमोर आहे. नक्कीच. म्हणजे रशियामध्ये जाऊन शिक्षण घेणं हे एक चांगला ऑप्शन आहे. आणि अर्थातच तुम्ही म्हणालात की आपले एक चांगले संबंध आहेत. आणि अर्थातच एक तुम्ही म्हणालात की रशियामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. ह्या फायद्यांविषयी काय सांगाल? रशियामध्ये विद्यार्थी जाण्याची मुख्य कारणं ही असतात की रशियामध्ये शिक्षण जे आहे ते आपल्या इथल्याप्रमाणेच इंग्लिश मीडियममध्ये असतं. त्यामुळे मेन जो प्रश्न असतो की तिथे जाऊन आम्हाला लोकल भाषामध्येच शिक्षण करावं लागेल का, जसं काही देशामध्ये आपल्याला त्या भाषेमध्येच पूर्ण कोर्स करावा लागतो, तर तसं नाहीये. कोर्स इंटरनॅशनल स्टुडंटसाठी हा पूर्ण इंग्लिश भाषेमध्ये आहे. दुसरं रिझन हे आहे विद्यार्थी येतात कारण लोकल भाषा जरी महत्वाची असते, मेडिकल कोर्समध्ये कसं आहे की तुम्हाला इंटरॅक्शन ही लोकल पेशंटच्या बरोबर करता आली पाहिजे, तर तो रशियन भाषा हा करिक्युलमचा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जी कम्युनिकेशनसाठी जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी भाषा शिकवली जाते, ही करिक्युलमचा भाग आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न, विद्यार्थी तिथे जातात कारण ह्याचं रिझन हे आहे की कोर्स हा फार अफोर्डेबल फीज आहे. रशियामध्ये जे युनिव्हर्सिटीज आहेत ह्या सगळ्या फक्त गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये सबसिडीज, ग्रँट्स मिळत असल्या कारणाने
त्यांना तिथे 2 ते 2.5 लाख रुपये ही भारतीय चलनामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना फीस पडते, जी क्वाईट अफोर्डेबल आहे. आणि ह्याच्यासाठी पाहिजे तर शैक्षणिक जे लोन मिळतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपली संस्था जी असते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. तिसरं रिझन असं असू शकतं की अनेक वेळा जेव्हा विद्यार्थी विचार करतात की आम्हाला परदेशी जायचं आहे, शिक्षणासाठी जायचं आहे, तेव्हा जरी सगळे क्वालिफाय आपण केलं किंवा ऍप्लिकेशन आपलं ऍक्सेप्ट झालं तरी पुढे प्रश्न असतो विजाचा. तर इथे जी संस्था एड्युरशिया आहे ही एम्बसीच्या बरोबर संलग्न असल्या कारणाने विजाचा काही प्रॉब्लेम नाहीये. विजा हा आपल्या ऑफिसमध्ये त्यांना पूर्ण सहकार्य केलं होतं आणि ते त्याच्यासाठी आपलं ऑफिसच सगळं प्रक्रिया करत असतं. चौथं एक रिझन आहे विद्यार्थी जातात रशियामध्ये, ह्याचं कारण हे आहे की तिथे कोर्स जो आहे, जी डिग्री आपल्याला मिळते ती जरी रशियामध्ये रजिस्टर असली तरी ती डिग्री पूर्ण युरोपमध्ये सुद्धा रजिस्टर होते. तर काही ठराविक ज्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे आपण एड्युरशिया ही संस्था जी इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट आहे तिथल्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजचा, तरी आमचे अनेक विद्यार्थी आज रशियामध्ये कोर्स संपल्यानंतर हे युरोपच्या वेगवेगळ्या देशात जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत किंवा आज तिथे जॉब म्हणून त्यांनी घेतलेला आहे. कारण ज्याला आपण इक्वलन्स ऑफ एज्युकेशन म्हणतो, म्हणजे जो करिक्युलम्स मॅचिंग झालेला आहे हे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपली जी रोजगाराच्या संधी आहेत, आपण शिक्षण जे बेसिकली विद्यार्थी आमचे घेतात कारण चांगला रोजगार मिळाला पाहिजे, रोजगारच्या संधी ह्या आपण नॅरो डाऊन न करता आपण त्या मॅक्सिमम आपल्याला ऑप्शन्स घेऊ शकतो की उद्या कॅनडा, अमेरिका कुठेही जरी जायचं असेल आम्हाला तरी ह्या लायसन्सिंग एक्झाम्सला आपण एलिजिबल आहोत, तिथे जाऊन आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे भारतात येऊन डिग्री रजिस्टर करायची. तर त्याच्यासाठी सुद्धा असं आहे की भारतामध्ये आपल्या इथे स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते आणि ही टेस्ट सुद्धा एक पासिंग टेस्ट आहे. याच्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एड्युरशिया पाठवतं विद्यार्थ्यांना तिथे त्यांना लोकल ट्रेनिंग दिलं जातं. इथे पण अनेक संस्था आहेत जिथे 40-40, 50-50 सिनियर डॉक्टर्स आहेत जे शिकवत असतात. हे आपल्या मुलांसाठी सीडीज आणि त्यांनी नोट्स केलेल्या आहेत ज्या मुलांना आपल्या दिल्या जातात आणि त्यांचा कोर्स करता करता या एक्झामची प्रक्रिया सुद्धा त्यांची प्रोसेस चालू असते, त्याचं ट्रेनिंग चालू असतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की विद्यार्थ्यांना ऑप्शन्स चांगले आहेत म्हणून विद्यार्थी जातात. नक्कीच. आणि म्हणजे नक्कीच रशियामध्ये जाऊन तिकडे अभ्यास करणं किंवा इतर काही गोष्टींचा तिथे जाऊन फायदा फार होत असतो विद्यार्थ्यांना आणि जगभरात ही सगळं मान्यता प्राप्त असल्यामुळे एक खूपच फायदा त्या विद्यार्थ्यांना होतो. आणि अर्थातच खरं तर मगाशी तुम्ही म्हणालात बोलता बोलता की फायदा होतो, त्याचबरोबर भाषेचं काही तिथे हे येत नाही कारण की आपल्या कोर्समध्येच रशियन पण शिकवलं जातं. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांना जेव्हा परदेशात आपल्याला मुलाला किंवा मुलीला पाठवायचं असतं तेव्हा सुविधा किंवा जेव्हा हॉस्टेल असेल ते कुठल्या पद्धतीचं असेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? जरूर, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय असतं की जरी विद्यार्थी शिक्षण चांगलं असेल म्हणून कुठेही जायला तयार असेल तरी बाकीच्या ज्या सुविधा ज्या आहेत, जिथे राहण्या-खाण्याच्या सुविधा आहेत तर त्या पण फार महत्त्वाच्या असतात. आता असं आहे की जिथे आपले विद्यार्थी ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपण पाठवतो त्या युनिव्हर्सिटीजना गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि गव्हर्नमेंट हॉस्टेल्स त्याला अटॅच्ड असतात. तर तिथे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स अटॅच्ड आहेत तर त्या तिथे फक्त आपण विद्यार्थी पाठवतो. जिथे प्रायव्हेट अपार्टमेंट्समध्ये राहायला त्यांना लागेल अशा ठिकाणी आपण मुळीच पाठवत नाही, कारण हे 12वी झालेले विद्यार्थी असतात, ह्यांच्यासाठी सेफ्टी सिक्युरिटी हा महत्त्वाचा पार्ट असतो. जेव्हा ते गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये राहत असतात तेव्हा तिथे सेफ्टी असते, सिक्युरिटी असते. प्रत्येक विद्यार्थी जो राहत असतो त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं विथ द इंडियन एम्बसी, त्याच्यामुळे त्यांचं एक मॉनिटरिंग केलं जातं त्याप्रमाणे. बरोबर. कुकिंग फॅसिलिटीज असतात, काही विद्यार्थी ते जेवण बनवू पण शकतात, कॅन्टीन्स असतात तिथे त्यांना जेवण मिळतं. तर या पद्धतीने ज्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था असते. जेव्हा थंडीचे दिवस असतात तिकडे, साधारण डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने तिकडे एक्स्ट्रीम कोल्ड असतं, बर्फ असतो बाहेर, पण तरी सुद्धा प्रत्येक हॉस्टेलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या क्लासरूम्समध्ये, लायब्ररीजमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये हीटिंग सिस्टम्स इन्स्टॉल्ड असतात. त्यामुळे +20, +23 ही टेम्परेचर सगळीकडे मेंटेन केलं जातं. आणि परत इथनं निघायच्या आधी विद्यार्थ्यांना जे आम्ही ओरिएंटेशन्स देत असतो त्या ओरिएंटेशन्समध्ये इथून जाताना कुठले कपडे घेऊन जायचे, कुठले कपडे नाही न्यायचे, या सगळ्याबद्दल पण आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. नक्कीच. खरं तर म्हणजे MBBS करायला रशियात जाणं हीच एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ती रशियातील एमबीबीएस भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मनोज पत्की सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, मगाशी तुम्ही म्हणालात अतिशय उत्कृष्ट अशा सुविधा पुरवल्या जातात आणि एड्यू रशिया ही गेली 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि हजारो विद्यार्थी ह्या एड्यू रशियामधनं खरं तर डॉक्टर्स बनलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, एकूणच एड्यू रशियाचं कार्य कसं चालतं आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करतात की रशियामध्ये जाऊन तुम्ही एमबीबीएस करा? जरूर. कसं आहे की विद्यार्थी आज एवढे वर्ष जातात असल्या कारणाने आमच्याकडे रेफरन्सनी पण अनेक विद्यार्थी येतात. त्याचबरोबर की नवीन विद्यार्थी आज माहिती झाल्यामुळे ही संधी घेतात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा आहे की आज गव्हर्नमेंटनी जे ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा की इझी प्रक्रिया ह्याची केलेली आहे. पूर्वी एक एलिजिबिलिटी सर्टिफिकेट नावाची प्रक्रिया असायची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या बरोबर, तर ती त्यांनी आता स्टॉप केलेली आहे. ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त मार्क मिळतात तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी डॉक्टर बनण्यास पात्र आहे. हा आपला इथला कायदा आहे आणि परदेशी पण तोच कायदा आहे. मग आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना सीट मिळत नाही कारण सीट्स कमी आहेत. पण तिथे कसं आहे की तिथे सीट्स जास्ती आहेत कारण त्यांच्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त आहे. मोठे देश आहेत, त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळते. मग संधी ही अशी असते की 50% पेक्षा जास्त मिळालेले मार्क मिळालेला विद्यार्थी असतो, तो आपल्याकडे येतो आणि तो ऍप्लिकेशन करतो. ह्या ऍप्लिकेशनची प्रोसेस जी असते की विद्यार्थ्यांनी 12 फोटोग्राफ्स घेऊन यायचे आणि त्याप्रमाणे आमचं ऑफिस त्यांना मार्गदर्शन करतं. काही ॲप्लिकेशन्स फॉर्म भरायचे असतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज असतात तिकडे, जवळजवळ 10-12 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या इंडियन विद्यार्थ्यांसाठी ह्या एक चांगल्या समजल्या जातात. कारण आज अनेक वर्ष आपले विद्यार्थी तिथे जात आहेत, शिक्षण घेत आहेत, सक्सेसफुली परत येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आपण या काही युनिव्हर्सिटीजच्या बद्दलची माहिती देतो. या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की या युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण जे विद्यार्थ्यांना मिळतं ते एक प्रायव्हेट ट्युशनसारखं असतं. एका वर्गामध्ये जास्ती 10 ते 12 विद्यार्थी असतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याकडनं कुठल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा, त्यांना नेक्स्ट लेवलला कसं न्यायचं हे त्या प्रोफेसरची जबाबदारी असते आणि ती त्यांना पूर्णपणे पार पाडता येते कारण 10 ते 12च विद्यार्थी एका प्रोफेसरकडे दिलेले असतात. दुसरा महत्त्वाचा भाग की हा इंटरनॅशनल करिक्युलम आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युरोपियन युनियनमध्ये किंवा सगळीकडे त्याची मान्यता प्राप्त आहे, त्यामुळे त्याला एक ॲडव्हान्टेज आहे. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन, जेव्हा मेडिकल कोर्ससाठी विद्यार्थी जात असतो तेव्हा हा एक महत्त्वाचा भाग आहे की क्लिनिकल एक्सपोजर. म्हणजे कुठलाही डॉक्टर जोपर्यंत त्याला पेशंट्सच्या बरोबर इंटरॅक्ट करून जास्तीत जास्त पेशंट्स तो आपल्या शिक्षणाच्या काळात बघतो तेव्हाच तो विद्यार्थी चांगला डॉक्टर बनू शकतो. आणि म्हणून क्लिनिकल एक्सपोजर चांगलं फार मिळतं. ह्याच्यासाठी अनेक विद्यार्थी तिथे जातात. म्हणजे काही आमचे विद्यार्थी जे आहेत ते इथे जे विद्यार्थी आमचे ज्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेतला होता आणि त्यांचे पालकसुद्धा आहेत आमच्याकडे, काही वेबसाईटवरती पण आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज लावलेले आहेत की इथे पोस्ट ग्रॅज्युएशनला जे सर्जरीज नुसत्या ऑब्झर्व करायला मिळतात त्या सर्जरीज तिथे विद्यार्थी आमचे असिस्ट करून आलेले आहेत. त्यांचं लॉग मेंटेन केलेलं असतं. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर चांगलं मिळतं. त्यांना ऑल्सो हे ॲडव्हान्टेज आहे की त्यांना तिथे करिक्युलम हा इंटरनॅशनल आहे, त्यामुळे ते नॉलेज त्यांना चांगलं मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रायव्हेट ट्युशनसारखं पर्सनलाइज ट्रेनिंग मिळतं. त्यामुळे गुड क्वालिटी एज्युकेशन, दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय सो मेनी स्टुडंट्स. नक्की. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ती रशियातील एमबीबीएस भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी या विषयावर आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करतायत मनोज पत्की. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसंच आपल्यासोबत आहे आता अनास्तासिया आणि आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया. त्या आहेत हेड ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट, रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीच्या एशियन रिजनच्या एक प्रमुख आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूणच ह्या विषयासंदर्भात. हॅलो. या ॲक्च्युली मी मराठीतच प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर देऊ शकता. खरं तर जेव्हा आपण भारतातले विद्यार्थी रशियामध्ये ॲडमिशन घेतात किंवा रशियन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जातात तेव्हा कुठल्या प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? See, I'm going to highlight now some like the basic precautions which the Indian students are to take before they are planning to go to different countries here in Russia. The first thing is that sometimes it happens because maybe sometimes the level of ignorance is not very high, is quite low, and sometimes it happens that students are going to former CIS countries, the former Soviet Union countries, which are often thought of being still Russia. So it's countries like Kazakhstan, Uzbekistan, Tajikistan,
Tajikistan, which are not Russia anymore. So please be aware when you're choosing the university that you are really going to Russia and other countries. The second thing is that the International Admission Office has a set of universities that are recommended for Indian students to study, and most of these universities are located in the European part of Russia. It's safe there, first of all. More girls, I think, than boys even are studying in the appointed universities. European part of Russia is good in terms of weather conditions and so on. For example, if students are going to some Siberian university, I don't think that minus 60 degrees will be good for an Indian person. Then they also, what I would like to point out is that the international admission department have local offices in all the cities where the universities are located, so the students can actually get help whenever they need. For example, if they get sick or lose the passport, the local people there will advise on what to do and what steps should they take to to solve the problem. What else? So this kind of precaution before admission. Yes. Yeah. सर आताच अनास्तासियांनी सांगितलं त्याप्रमाणे खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. तुम्ही काय सांगाल की कुठल्या पद्धतीने आपण ऍडमिशन घेताना ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत किंवा ह्या बघितल्या पाहिजेत? राईट. मोस्ट इम्पॉर्टंट कसं आहे की या जे ठराविक युनिव्हर्सिटीज आहेत, जे प्रेस्टिजियस प्रीमियम युनिव्हर्सिटीज ज्यांना आपण म्हणतो रशियातल्या, जिथे आज अनेक वर्ष विद्यार्थी जाऊन येऊन परत सक्सेसफुली इथे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जिथे प्रॅक्टिस करतायत किंवा काम करतायत किंवा पीजी करतायत, तर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाताना आपण कुठल्या मार्गाने जातो ऍडमिशन घ्यायला हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. त्यामुळे इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंटचं जे ऑफिस भारतातलं आहे, जे एडू रशिया आहे, ह्या ऑफिसमधनंच आपण प्रक्रियेला सुरुवात करावी. कारण कसं आहे की विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तिथे त्यांचं मार्गदर्शन त्यांना प्रॉपर मिळत नाही, त्यांचे काही चुकीचे त्यांना माहिती मिळते. सगळ्यात महत्त्वाचा भाग, जसं आता मॅडम अनास्तासिया म्हणाल्या की फीज जी आहे, युनिव्हर्सिटीची फीज ही दरवर्षीची फी ही दरवर्षी घेतली जाते रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये. ही फीज जी आहे ही डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्येच्या अकाउंटमध्ये पाठवली जाते. बिकॉज अशा काही कंप्लेंट इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंटला आलेल्या आहेत की भारतामध्ये काही मंडळी जी आहे ती भारतीय चलनामध्ये फीज पालकांकडनं घेतात, युनिव्हर्सिटीची फी, जे एक इलिगल काम आहे. त्यामुळे तुम्ही जर एडुरेशिया ऑफिसमधून आलात तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधनं युनिव्हर्सिटीज फी डायरेक्टली युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये जाते. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हे कार्य बरोबर होते, ज्याच्यामुळे तुम्हाला एज्युकेशन लोनसाठी पण तुम्ही एलिजिबल होऊ शकता, म्हणजे तुम्हाला आर्थिक मदत पण मिळते. तिथे गेल्यानंतर लोकल तुम्हाला असिस्टन्स, जसं त्या म्हणाल्या की एखाद्या विद्यार्थी आजारी पडला किंवा मेडिकल इन्शुरन्स असतो, पण समबडी हॅज टू गो अलॉंग विथ द स्टुडंट. सो इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट हे त्याच्यासाठी आहे की मुलांना लोकल जिथं आपण पालकत्व म्हणतो तर त्याप्रमाणे हे डिपार्टमेंट घेतं. तुम्ही भारतातच नाही तर सुरुवातीच्या ऍडमिशन प्रक्रियेपासून ते रशियामध्ये जाऊन तिथे तुम्हाला लोकल असिस्टन्स मिळणं, तुम्ही परत येईपर्यंत ज्या काही डॉक्युमेंटेशन असतात लोकल, परत अपोस्टल वगैरे इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट जे करून देतात, या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग असतो. आणि विद्यार्थी पहिल्या दिवशी आल्यापासून, माहिती घेण्यापासून, तो विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर डिग्री मिळेपर्यंत, इथे रजिस्ट्रेशन त्याला करेपर्यंत जी काय मदत लागते ते एडू रशिया हे ऑफिस करतं आणि त्याच्यासाठी हे ऑफिस आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जरूर ह्याचा लाभ घ्यावा. दॅट इज व्हॉट वी वुड लाईक टू से. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की अर्थातच विद्यार्थ्यांना जेव्हा पालक पाठवतात त्या ठिकाणी रशियामध्ये एमबीबीएस डिग्रीसाठी, तेव्हा एक डिग्री ही सरकार मान्य आहे का नाही ह्याबद्दल सगळ्यात मोठी जागरूकता असणं फार महत्त्वाचं आहे. तर आणि ही डिग्री इतर ठिकाणी जगभरात चालू शकते का, हे देखील महत्त्वाचा एक घटक आहे. त्याबद्दल काय सांगाल? जरूर. सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे, कारण कसं आहे की आपण जे शिक्षण घेतलं ते शिक्षण जर आपल्याला रोजगार देणारं ठरलं तरच ते चांगलं शिक्षण असं आपण जेव्हा म्हणतो. तर जे शिक्षण आपण रशियामध्ये घेतो, रशियन युनिव्हर्सिटीज ह्या भारतामध्ये सगळीकडे आपल्याला रजिस्टर करता येतात. कारण जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने प्रक्रिया केली की आल्यानंतर स्क्रीनिंग टेस्टला तुम्ही एलिजिबल आहात. स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थी इथे यायच्या आधी, आणि त्याप्रमाणे विद्यार्थी हे क्लिअर करून डिग्री रजिस्टर करू शकतो. परदेशात जर त्यांना जायचं आहे तर जसं US आहे किंवा UK आहे, कॅनडा, इथल्या काही ज्या लायसन्सिंग एक्झाम्स आहेत, USMLE वगैरे, ह्या जेव्हा आपण 3रं वर्ष पूर्ण करतो रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये, तो करिक्युलम त्या इक्वलंट असल्या कारणाने आपण USMLE एलिजिबल असतो पहिल्या पार्टसाठी. डिग्री संपल्यानंतर एलिजिबल असतो पार्ट 2 साठी. मग विद्यार्थी पार्ट 3 साठी जाऊन US मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे
डिग्री रजिस्टर होऊन अख्ख्या भारतभर आज आमचे विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत. राईट फ्रॉम एम्स, राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर आज आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. कारण हे काम जवळजवळ 20 वर्ष चालू आहे. त्यामुळे बरोबर करेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जाणं, तिथे चांगला अभ्यास घेणं, डिग्री अटेस्टेशनसाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रॉपर करणं, याच्यासाठी म्हणून जे मार्गदर्शन लागतं त्या मार्गदर्शनासाठी हे ऑफिस आहे आणि याचा विद्यार्थ्यांनी बेनिफिट जरूर घ्यावा. नक्कीच. आणि एड्युरशिया मार्फत अनेक विद्यार्थी आज शिक्षण घेतलेले आहेतच MBBS. सगळ्यात आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फी. वार्षिक फी साधारणतः किती असते? कारण की रशियामध्ये आपण शिक्षण घ्यायला जातो तेव्हा कुठेतरी आपल्या बजेटमध्ये आहे का नाही हा देखील विचार करावा लागतो. काय सांगाल? अगदी बरोबर. परदेशी शिक्षण घ्यायचं म्हणजे शिक्षण फार महागच असतं असं बेसिकली आपल्या एक मनामध्ये एक हे असतं. पण याच्यामध्ये असं आहे की जरी मेडिकल एज्युकेशन हे अख्ख्या जगभर महाग असेल, भारतामध्ये पण ते खूप महागच आहे. पण इथे पण आपल्या इकडे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजना सबसिडीज दिली जातात म्हणून तिथे फक्त फीस कमी असते, नाहीतर शिक्षण हे मेडिकल फार महागच आहे. त्याचप्रमाणे रशियामध्ये पण ते तेवढंच महाग आहे, पण तिथे पण गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीला सबसिडी दिली जाते आणि भारतीय विद्यार्थी जो फॉरेनर जरी असला तरी त्यांना त्या सबसिडीचा लाभ घेता येतो आणि म्हणूनच फी ही कमी आहे. 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला. हे जे ना एज्युकेशन सेंटर्स आपण जसं काही म्हणतो तसं भारतात पुणे आहे किंवा बँगलोर आहे, जिथे चांगलं शिक्षण पण मिळतं आणि फीस पण कमी असतात. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग हे मोठी शहर आहेत, तिथे सबसिडी थोडीशी कमी दिली जाते गव्हर्नमेंटची, त्यामुळे तिथे फीस थोडे हायर साईजला असतात, साधारण 5-5.5 लाखाच्या आसपास असतात. पण अनेक विद्यार्थी हे चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये पण जातात आणि त्याचा बेनिफिट ते घेतात. नक्कीच. म्हणजे हा बेनिफिट खरं तर एड्युरशिया मार्फत मिळू शकतो विद्यार्थ्यांना. खरंच सर तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. अनास्तासिया, आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आपने इस कार्यक्रम में आके बहुत बड़ी शोभा बढ़ाई है, इसलिए धन्यवाद. थँक्यू सो मच. हितगुज मध्ये आज आपलं इथे संपतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.